करत असताना माझ्या मंत्रिपदी ह्या कारकिर्दीमधील पहिलाच हा ध्वजारोहणाचा सोहळा आहे आणि माझ्या आठवणीमध्ये हे कायम राहील की नंदुरबारसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचा सन्मान आज मला मिळाला ती माझ्या आठवणीमध्ये कायम राहील। ह्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने इथे उपस्थित विधान परिषदचे सदस्य, अर्थातच राज्यमंत्री म्हणून, मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी आज पहिल्यांदाच माझं येणं होत आहे आणि अधिकारी महोदयांकडनं विविध माहिती एकत्रित करत असताना एक गोष्ट मात्र नक्कीच जाणवली की आपल्या ह्या जिल्ह्याच्या विकासाकरिता आजपर्यंत शासनाने केलेले प्रयत्न हे नक्कीच यशस्वीरित्या आपण इथे पार पाडत आहात, त्याची अंमलबजावणी अतिशय उत्तमरित्या आपण करत आहात। मी त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो, आपल्या सर्वांचं मनापासून मी त्याला शुभेच्छा देतो। प्रजासत्ताक दिनाबद्दल मला आपल्या सर्वांना वेगळ्याने सांगायची आवश्यकता नाही। हा सोहळा आपण का साजरा करतो, आजच्या दिवशी संविधान अंमलात आलं आणि मुळात ह्या संविधानामुळेच ह्या ट्रायबल प्रदेशासारख्या दुर्गम भागाला देखील समान न्याय द्यायचा अधिकार ह्या आपल्या संविधानाने आपल्याला मिळवून दिला। क्रिकेटपटू आहेत। प्लाटून नंबर 1 पोलीस मुख्यालय नंदुरबार, प्लाटून नंबर 1 दत्तात्रय पोटे नियंत्रण कक्ष ते नेतृत्व करीत आहेत। सुपरन्युमरी आहेत गणेश मुरे, शहादा पोलीस ठाणे। प्लाटून नंबर 2 पोलीस मुख्यालय नंदुरबार, पारहे सारंगखेडा पोलीस स्टेशन नेतृत्व करीत आहेत। सुपरन्युमरी आहेत प्रशांत जाधव। प्लाटून नंबर 3 नंदन नेतृत्व करीत आहेत। सुपरन्युमरी आहेत श्रीमती स्वप्नाली रोकडे, तळोदा पोलीस स्टेशन येथे नेमणूक आहे। प्लाटून नंबर 4 महिला पोलीस अंमलदार, फुटबॉल हॉकी यातले वैयक्तिक खेळाडू आहेत, विजया वसावी त्याचं नेतृत्व करीत आहेत। सुपरन्युमरी आहेत अश्विनी सानप, शहादा पोलीस स्टेशन। प्लाटून नंबर 5 गृहरक्षक दल पुरुष यांचं नेतृत्व घे आणि सुपरन्युमरी आहेत सूरज ठाकरे, वरिष्ठ फलटण नाईक सूरज ठाकरे। यानंतर प्लाटून नंबर 6 येथे गृहरक्षक दल महिलांचे श्रीमती मीना बोरसे यांचं नेतृत्व करीत। प्लाटून नंबर 6 आपल्याकडून जात आहे। प्लाटून नंबर 7 केडेगावी सैनिकी स्कूल पथराई याचं नेतृत्व करीत आहेत सुभेदार नरेंद्र बागुल महोदय, योगेश ज्योती रामदास कदम राज्यमंत्री गृह विभाग। क्रिकेटपटू आहेत। प्लाटून नंबर 1 पोलीस मुख्यालय नंदुरबार, प्लाटून नंबर 1 दत्तात्रय पोटे नियंत्रण कक्ष ते नेतृत्व करीत आहेत। सुपरन्युमरी आहेत गणेश मुरे, शहादा पोलीस ठाणे। प्लाटून नंबर 2 पोलीस मुख्यालय नंदुरबार, पारहे सारंगखेडा पोलीस स्टेशन नेतृत्व करीत आहेत। सुपरन्युमरी आहेत प्रशांत जाधव। प्लाटून नंबर 3 नंदन नेतृत्व करीत आहेत। सुपरन्युमरी आहेत श्रीमती स्वप्नाली रोकडे, तळोदा पोलीस स्टेशन येथे नेमणूक आहे। प्लाटून नंबर 4 महिला पोलीस अंमलदार, फुटबॉल हॉकी यातले वैयक्तिक खेळाडू आहेत, विजया वसावी त्याचं नेतृत्व करीत आहेत। सुपरन्युमरी आहेत अश्विनी सानप, शहादा पोलीस स्टेशन।
प्लाटून नंबर 5 गृहरक्षक दल पुरुष यांचं नेतृत्व घे आणि सुपर न्यूमेरी आहेत सूरज ठाकरे वरिष्ठ फलटण नाईक सूरज ठाकरे. यानंतर प्लाटून नंबर 6 येथे गृहरक्षक दल महिलांचे श्रीमती मीना बोरसे यांचं नेतृत्व करीत. प्लाटून नंबर 6 आपल्यापुढून जात आहे. प्लाटून नंबर 7 केडेगाव सैनिकी स्कूल पथराई याचं नेतृत्व करीत आहेत सुभेदार नरेंद्र बागुल. शैलेश इकडे हे शैलेश हे घेतलं का शूट प्रशांत. अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही मुलींचे लग्न 18 वर्षाच्या आत आम्ही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही. मुला मुलींच्या मानसिक तसेच शारीरिक बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून शिक्षेची तरतूद आहे. हे आम्ही चाइल्ड हेल्पलाईन 1000 खलाने. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज भरतसिंग पटले, निरीक्षक मुकेश जयवंत पवार स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार. पुढच्या सन्मानार्थित महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रिया यानंतर पोलीस हवालदार श्री संजय रतन रामोळे, पोलीस हवालदार श्री नितीन कुमार काशीलाल, पोलीस नाईक कांती रमन वसावे स्वीकारावा. 101.58% दिलेल्या निर्देशापेक्षा अधिक स्वामित्व योजनेत त्यांनी योगदान दिलेलं आहे. करतायत. यानंतर श्रीमती माया रमेश, यानंतर प्रीतम नागदेवते महसूल सहाय्यक अधिकारी झेडके गायकवाड. सर इकडे. यानंतर चिंचपाळा अमित गावित बँड पथक. यानंतर प्लॅटून नंबर 12 श्वान मार्शल श्वान पथक याचं नेतृत्व करत वज्र मोबाईल दंगल नियंत्रण करिता वज्र मोबाईल रवींद्र वना पवार आणि चालक थोडा मागे जातो. पुढचे सन्मानार्थित पोलीस निरीक्षक निलेश रवींद्र देसले प्रभारी अधिकारी नंदुरबार व शनी राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र साळुंके तसेच